ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಿಮಗೆಲ್ಲ ವಂದನೆಗಳು ಮತ್ತು ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಇಂದು ನಾನು ಭಗವತ್ಪಾದ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರಿಂದ ರಚಿತವಾದ ಆತ್ಮಬೋಧ ಎನ್ನುವ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಅದರ ಪಠಣ ಮತ್ತು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಉಪನ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೇನೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮೊದಲು ನಾವು ಈ ಗ್ರಂಥದ ಪಠಣ ಮಾಡೋಣ. ಇದರಲ್ಲಿ 68 ಶ್ಲೋಕಗಳಿವೆ. ಇದು ಇಡೀ ವೇದಾಂತದ ಸಾರ ಸಂಗ್ರಹವನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡರೆ ಇಡೀ ವೇದಾಂತದ ಸಾರ ಸಂಗ್ರಹವನ್ನು ಹೇಳುವ ಅತ್ಯಂತ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಪ್ರಕರಣ ಗ್ರಂಥವಿದು. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮೊದಲು ನಾವು ಪಠಣ ಮಾಡೋಣ. ನೋಡಿ, ಮೊದಲನೇ ಶ್ಲೋಕದಿಂದ ಶುರು ಮಾಡೋಣ. ಶಂಕರಂ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಂ ಕೇಶವಂ ಬಾದರಾಯಣಂ ಸೂತ್ರಭಾಷ್ಯಕೃತೌ ವಂದೇ ಭಗವಂತೌ ಪುನಃ ಪುನಃ ಶ್ರುತಿ ಸ್ಮೃತಿ ಪುರಾಣಾನಾಂ ಆಲಯಂ ಕರುಣಾಲಯಂ ನಮಾಮಿ ಭಗವತ್ಪಾದಂ ಶಂಕರಂ ಲೋಕಶಂಕರಂ. ಆತ್ಮಬೋಧ ನೋಡಿ ಹೀಗೆ ಬರುತ್ತೆ. ಮೊದಲನೇ ಶ್ಲೋಕದಿಂದ ತಪೋಭಿಃ ಕ್ಷೀಣಪಾಪಾನಾಂ ಶಾಂತಾನಾಂ ವೀತರಾಗಿಣಾಂ ಮುಮುಕ್ಷೂಣಾಮಪೇಕ್ಷೋಯ ಆತ್ಮಬೋಧೋ ವಿಧೀಯತೆ. ಬೋಧೋನ್ಯ ಸಾಧನೆಭ್ಯೋ ಹಿ ಸಾಕ್ಷಾನ್ಮೋಕ್ಷೈಕ ಸಾಧನಂ ಪಾಕಸ ವನ್ನಿವಜ್ಞಾನಂ ವಿನಾ ಮೋಕ್ಷೋ ನ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ಅವಿರೋಧಿತಯಾ ಕರ್ಮ ನ ವಿದ್ಯಾಂ ವಿನಿವರ್ತಯೇತ್ ವಿದ್ಯಾಂ ಅವಿದ್ಯಾಂ ನಿಹತ್ಯೇವ ತೇಜಸ್ತಿ ಮಿರಸಂಗವತ್. ಪರಿಚ್ಛಿನ್ನ ಇವಾಜ್ಞಾನಾತ್ ತನ್ನಾಶೆ ಸತಿ ಕೇವಲಃ ಸ್ವಯಂ ಪ್ರಕಾಶತೆ ಹ್ಯಾತ್ಮ ಮೇಘಾ ಪಾಯೇಂಷು ಮಾಸಿವ ಮೇಘಾಂ ಪಾಯೇಂಷು ಮಾನಿವ. ಅಜ್ಞಾನಕುಲುಷಂ ಜೀವಂ ಜ್ಞಾನಾಭ್ಯಾಸಾದ್ವಿ ನಿರ್ಮಲಂ ಕೃತ್ವಾ ಜ್ಞಾನಂ ಸ್ವಯಂ ನಶ್ಯೇತ್ ಜ್ವಲಂ ಕತಕ ರೇಣುವತ್. ಸಂಸಾರ ಸ್ವಪ್ನತುಲ್ಯೋ ಹಿ ರಾಗದ್ವೇಷಾದಿ ಸಂಕುಲಃ ಸ್ವಕಾಲೇ ಸತ್ಯವದ್ಭಾತಿ ಪ್ರಬೋಧೆ ಸತ್ಯ ಸದ್ಭವೇತ್. ತಾವತ್ ಸತ್ಯಂ ಜಗದ್ಭಾತಿ ಶುಕ್ತಿಕಾ ರಜತಂ ಯಥಾ ಯಾವನ್ನ ಜ್ಞಾಯತೆ ಬ್ರಹ್ಮ ಸರ್ವಾಧಿಷ್ಠಾನಮದ್ವಯಂ. ಉಪಾದಾನೆ ಖಿಲಾಧಾರೆ ಜಗತಿಂ ಪರಮೇಶ್ವರೆ ಸರ್ಗಸ್ಥಿತಿಲಯಾನ್ ಯಾಂತಿ ಬುದ್ಬುದಾನೀವ ವಾರಿಣಿ ಸಚ್ಚಿದಾತ್ಮನ್ಯನು ಸ್ಯೂತೆ ನಿತ್ಯೇ ವಿಷ್ಣು ಪ್ರಕಲ್ಪಿತಃ ವ್ಯಕ್ತಯೋ ವಿವಿಧಾಃ ಸರ್ವ ಹಾಟಕೆ ಕಟಕಾದಿವತ್. ಯಥಾ ಕಾಶೋ ಋಷಿಕೇಶೋ ನಾನೋಪಾಧಿಗತೋ ವಿಭುಃ ತದ್ಭೇದಾದ್ಭಿನ್ನವದ್ಭಾತಿ ತನ್ನಾಶೆ ಕೇವಲೋ ಭವೇತ್. ನಾನೋಪಾಧಿವಶಾದೇವ ಜಾತಿ ವರ್ಣಾಶ್ರಮಾದಯಃ ಆತ್ಮನ್ಯಾರೋಪಿತಾಸ್ತೋಯೇ ರಸವರ್ಣಾದಿಭೇದವತ್. ಪಂಚೀಕೃತ ಮಹಾಭೂತ ಸಂಭವಂ ಕರ್ಮಸಂಚಿತಂ ಶರೀರಂ ಸುಖದುಃಖಾನಾಂ ಭೋಗಾಯತನಮುಚ್ಯತೆ. ಪಂಚಪ್ರಾಣಮನೋಬುದ್ಧಿ ದಶೇಂದ್ರಿಯ ಸಮನ್ವಿತಂ ಅಪಂಚೀಕೃತಭೂತೋತ್ಥಂ ಸೂಕ್ಷ್ಮಾಂಗಂ ಭೋಗಸಾಧನಂ. ಅನಾದ್ಯ ವಿದ್ಯಾ ನಿರ್ವಾಚ್ಯ ಕಾರಣೋಪಾಧಿರುಚ್ಯತೆ ಉಪಾಧಿತ್ವೆ ತಯಾದನ್ಯ ಆತ್ಮಾನಂ ಅವಧಾರಯೇತ್. ಪಂಚಕೋಶಾಧಿಯೋಗೇನ ತತ್ತನ್ಮಯ ಇವ ಸ್ಥಿತಃ ಶುದ್ಧಾತ್ಮ ನೀಲವಸ್ತ್ರಾದಿ ಯೋಗೇನ ಸ್ಫಟಿಕೋ ಯಥಾ. ವಪುಸ್ತು ಶಾದಿಭಿಃ ಕೋಶೈರ್ಯುಕ್ತಂ ಯುಕ್ತವಘಾತತಃ
आत्मानमन्तरं शुद्धं विविच्या तण्डुलं यथा सदा सर्वगतोऽप्यात्मा न सर्वत्रावभासते बुद्धावेवावभासेत स्वच्छेषु प्रतिबिम्बवत् तद्वत्ति साक्षिणं विद्यात् आत्मानं राजवत् सदा देहेन्द्रिय मनोबुद्धि प्रकृतिभ्यो विलक्षणं तद्वति साक्षिणं विद्यादात्मानं राजवत् सदा व्यापृतेष्टिन्द्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिनां दृश्यते भ्रेषु धावत्सु धावन्निव यथा शशि आत्मचैतन्यमाश्रित्य देहेन्द्रिय मनोधियः स्वक्रियार्थेषु वर्तन्ते सूर्यं लोकं यथा जनाः देहेन्द्रियगुणान् कर्माण्यमले सच्चिदात्मनि अध्यस्यन्त विवेकेन गगने नीलतादिवत् अज्ञानान्मानसोपाधे कर्तृत्वादीनि चात्मनि कल्प्यन्ते उगते चन्द्रे चलनादि यथाम्भसः रागेच्छा सुखदुःखादि बुद्धौ सत्यां प्रवर्तते सुषुप्तौ नास्ति तन्नाशे तस्माद् बुद्धेस्तु नात्मनः प्रकाशोर्कस्य तोयस्य शैत्यमग्नेर्यथोष्णता स्वभावः सच्चिदानन्द नित्यनिर्मलत आत्मनः आत्मनः सच्चिदंशंश्च बुद्धेर्वृत्तिरितिद्वयं संयोज्य च विवेकेन जानामीति प्रवर्तते आत्मनो विक्रिया नास्ति बुद्धेर्बोधो न जात्वपि जीवः सर्वमलं ज्ञात्वा कर्ता दृष्टेति मुह्यति रज्जु सर्पवदात्मानं जीवं ज्ञात्वा भयं वहेत् नाहं जीवः परमात्मेति ज्ञातश्चे निर्भयो भवेत् आत्मावभासयत्येको बुद्ध्यादीनिन्द्रियाण्यपि दीपो घटादिवत् स्वात्मा जडैस्तैर्नावभास्यते स्वबोधे नान्यबोधेच्छा बोधरूपतयात्मनः न दीपस्यान्यदीपेच्छा यथा स्वात्मा प्रकाशते निषिध्य निखिलोपाधीन् नेति नेतीति वाक्यतः विद्यादैक्यं महावाक्यैः जीवात्मा परमात्मनो अविद्यकं शरीरादि दृश्यं बुद्बुदवत् क्षरम् एतद्विलक्षणं विद्या दहं ब्रह्मेति निर्मलम् देहान्यात्वान्न मे जन्म जरा कार्श्यलयादयः शब्दादिविषयैः संगो निरीन्द्रयतया न च अमनस्त्वान्न मे दुःखा रागद्वेषभयादयः अप्राणो ह्यमनाः शुभ्र इत्यादि श्रुति शासनात् निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजनः निर्विकारो निराकारो नित्यमुक्तोऽस्मि निर्मलः अहमाकाशवत् सर्वं बहिरन्तर्गतोच्युतः सदा सर्वसमसिद्धो निस्संगो निर्मलो चल नित्यशुद्ध विमुक्तै कमखण्डानन्दमद्वयं सत्यं ज्ञानमनन्तं यत् परं ब्रह्माहमेव तत् एवं निरन्तराभ्यस्ता ब्रह्मैवास्मीति वासना
हरत्य विद्याविक्षेपान् रोगानिव रसायनम। विविक्तदेश आसीनो विरागो विजितेन्द्रियः भावयेदेकमात्मानं तमनन्त मनन्यधीः। आत्मने वाखिलं दृश्यं प्रविलाप्य धिया सुधी भावयेदेकमात्मानं निर्मलाकाशवत्सदा। रूपवर्णादिकं सर्वं विहाय परमार्थवत् परिपूर्णचिदानन्द स्वरूपेणावतिष्ठते। ज्ञान ज्ञातृ ज्ञेयभेदः परेनात्मनि विद्यते चिदानन्दैकरूपत्वा दीप्यते स्वयमेव तत्। एवमात्मारणा ध्यान मथने सततं कृते उदितावगतिज्वाला सर्वाज्ञानेन्धनं दहेत्। अरुणेनेव बोधेन पूर्वं सन्तमसे कृते तत आविर्भवेदात्मा स्वयमेवांशुमानिव। आत्मा तु सततं प्राप्ता आत्मा तु सततं प्राप्योप्तप्राप्ता वदविद्यया तन्माशे प्राप्तवद्भाति स्वकण्ठा भरणं यथा। स्थाणौ पुरुषवद्भ्रान्त्या कृता ब्रह्मणि जीविता जीवस्य तात्विके रूपे तस्मिन् दृष्टे निवर्तते। तत्त्वस्वरूपानुभवादुत्पन्नं ज्ञानमञ्जसा अहं ममेति चाज्ञानं बाधते दिग्भ्रमादिवत्। सम्यग्विज्ञानवान् योगी स्वात्मन्येवाखिलं जगत् एकञ्च सर्वमात्मानम् ईक्षते ज्ञानचक्षुषः। आत्मैवेदं जगत्सर्वम् आत्मनोऽन्यन्न विद्यते। मृदो यद्वद्वचादीनि स्वात्मा सर्वमीक्षते। जीवन्मुक्तस्तु तद्विद्वान् पूर्वोषादिगुणां त्यजेत् सच्चिदानन्दरूपत्वात् भवेद्भ्रमरकीटवत्। तीर्त्वा मोहार्णवं हत्वा रागद्वेषादिराक्षसान् योगी शान्तसमायुक्त आत्मारामो विराजते। बाह्यानित्यसुखासक्तिं हित्वात्मसुखनिवृत्तः घटस्थदीपवत् स्वस्थः स्वान्तरेव प्रकाशते। उपाधिस्थोऽपि तद्धर्मैरलिप्तो व्योमवन्मुनिः सर्वविन्मूढवत्तिष्ठे दशक्तो वायुवच्चरेत्। उपाधिविलयाद्विष्णौ निर्विशेषं विशेन्मुनिः जले जलं वियद्योऽस्मि तेजस्तेजसि वां यथा। यल्लाभान्नापरो लाभो यत्सुखान्नापरं सुखं यज्ञानान्नापरं ज्ञानं तद्ब्रह्मेत्यवधारयेत्। यदृष्टा नापरं दृश्यं यद्भूत्वा न पुनर्भवेत्। यज्ञात्वा नापरं ज्ञेयं तद्ब्रह्मेत्यवधारयेत्। तीर्यगूर्ध्वमधपूर्णं सच्चिदानन्दमद्वयम् अनन्तं नित्यमेकं यत्तद्ब्रह्मेत्यवधारयेत्। अतद्वा वृत्तिरूपेण वेदान्तैर्लक्ष्यते द्वयम्
ಅಖಂಡಾನಂದಮೇಕಂ ಯತ್ತದ್ ಬ್ರಹ್ಮೇತ್ಯವಧಾರಯೇತ್. ಅಖಂಡಾನಂದರೂಪಸ್ಯ ತಸ್ಯಾನಂದಲವಾಶ್ರಿತಾಃ ಬ್ರಹ್ಮಾದ್ಯಾಸ್ತಾರತಮ್ಯೇನ ಭವಂತ್ಯಾನಂದಿನೋಖಿಲಾಃ. ತದ್ಯುಕ್ತಮಖಿಲಂ ವಸ್ತು ವ್ಯವಹಾರಸ್ತದನ್ವಿತಃ ತಸ್ಮಾತ್ ಸರ್ವಗತಂ ಬ್ರಹ್ಮ ಕ್ಷೀರೇ ಸರ್ಪಿರಿವಾಖಿಲೇ. ಅನನ್ವಸ್ಥೂಲಮಹ್ರಸ್ವ ಮದೀರ್ಘ ಮಜಮವ್ಯಯಂ ಅರೂಪ ಗುಣವರ್ಣಾಖ್ಯಂ ತದ್ಬ್ರಹ್ಮೇತ್ಯವಧಾರಯೇತ್. ಯದ್ಭಾಸಾ ಭಾಸ್ಯತೇರ್ಕಾದಿ ಭಾಸ್ಯೈರ್ಯತ್ತು ನ ಭಾಸ್ಯತೆ ಯೇನ ಸರ್ವಮಿದಂ ಭಾತಿ ತದ್ಬ್ರಹ್ಮತ್ಯೇವಧಾರಯೇತ್. ಸ್ವಯಮಂತರ್ಬಹಿರ್ವ್ಯಾಪ್ಯ ಭಾಸಯನ್ನಖಿಲ ಜಗತ್ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಕಾಶತೆ ವನ್ಯೇ ಪ್ರತಪ್ತಾಯ ಸಪಿಂಡವತ್. ಜಗದ್ವಿಲಕ್ಷಣಂ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮಣೋನ್ಯನ್ನ ಕಿಂಚನ ಬ್ರಹ್ಮಾನ್ಯದ್ಭಾತಿ ಚೇನ್ಮಿಥ್ಯ ಬ್ರಹ್ಮಾನ್ಯದ್ಭಾತಿ ಚೇನ್ಮಿಥ್ಯ ಯಥಾ ಮರೀಚಿಕಾ ದೃಶ್ಯತೆ ಶ್ರೂಯತೆ ಯದ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋನ್ಯನ್ಯ ತದ್ಭವೇತ್ ತತ್ವಜ್ಞಾನಾಚ್ಚ ತದ್ಬ್ರಹ್ಮ ಸಚ್ಚಿದಾನಂದಮದ್ವಯಂ. ಸರ್ವಗಂ ಸಚ್ಚಿದಾತ್ಮಾನಂ ಜ್ಞಾನಚಕ್ಷುರ್ನಿರೀಕ್ಷತೆ ಅಜ್ಞಾನಚಕ್ಷುರ್ನೇತ ಭಾಸ್ವಂತಂ ಭಾನುಮಂದವತ್. ಶ್ರವಣಾದಿಭಿರುದ್ದೀಪ್ತ ಜ್ಞಾನಾಗ್ನಿ ಪರಿತಾಪಿತಃ ಜೀವಃ ಸರ್ವಮಲಾನ್ಮುಕ್ತಃ ಸ್ವರ್ಣವದ್ಭ್ಯೋತತೆ ಸ್ವಯಂ. ಹೃದಾಕಾಶೋದಿತೋ ಹ್ಯಾತ್ಮ ಬೋಧಭಾನುಸ್ತಮೋಪಹೃತ್ ಸರ್ವವ್ಯಾಪಿ ಸರ್ವಧಾರಿ ಭಾತಿ ಭಾಸಯತೆಖಿಲಂ. ದಿಗ್ದೇಶ ಕಾಲಾದ್ಯನಪೇಕ್ಷ ಸರ್ವಗಂ ಶೀತಾದಿರಿನ್ನಿತ್ಯ ಸುಖಂ ನಿರಂಜನಂ. ಯಸ್ವಾತ್ಮತೀರ್ಥಂ ಭಜತೆ ವಿನಿಷ್ಕ್ರಿಯಃ ಸ ಸರ್ವವಿತ್ ಸರ್ವಗತೋಮೃತೋ ಭವೇತ್. ಸ ಸರ್ವವಿತ್ ಸರ್ವಗತೋಮೃತೋ ಭವೇತ್. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ 68 ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನವಾಗಿ ಓದಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಾಗ ಸಂಸ್ಕೃತ ಎಷ್ಟೋ ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಅದು ಆ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಅರ್ಥ ಆತ್ಮಬೋಧದಲ್ಲಿ ಸಿಗತ್ತೆ. ಕೇಳಿಸ್ತಾ ಆ ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡಾಗಲೇ ಎಷ್ಟೋ ಜನಕ್ಕೆ ಕೆಲವು ವಿಚಾರಗಳು ಅರ್ಥ ಆಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನವಾಗಿ ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ಬಿಡಿಸಿ ಓದಿದ್ದೇನೆ, ಪಠಣ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಉಪನ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೇನೆ. ಆತ್ಮಬೋಧ ಅನ್ನೋದು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರಿಂದ ವಿರಚಿತವಾದ ಒಂದು ಗ್ರಂಥವಾಗಿದೆ, ಪ್ರಕರಣ ಗ್ರಂಥವಾಗಿದೆ. ನಿಮಗೆಲ್ಲ ವಂದನೆಗಳು ಮತ್ತು ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಹರಿ ಓಂ ತತ್ ಸತ್.